श्री स्वामी समर्थ. चला मैत्रिणींनो, तुम्हाला आज एक मी टिप्स सांगते की आपण रेडीमेड जे ड्रेस आणतो ना, तर त्याच्यासोबत असे स्लीव्ज भेटतात रेडीमेड. एक एक ड्रेसला स्लीव्ज लावलेले असतात, काही ड्रेसला लावलेले नसतात. तर आपण घरी लावायला बघतो, तर आपण काय करतो, जसं आहे ना तसंच ठेवतो आपण आणि लावायला बघतो. तर आपण तसं नाही करायचं आहे. आणि काही लोकं काय करतात, एकामेकांवर अशी जी मी दाखवते ना तशी पट्टी ठेवतात व्यवस्थित सेम सेम म्हणून. पण ते तसं नसतं. डायरेक्टली असं ठेवून काय करतात, कटिंग करायला घेतात. तर आपण तसं नाही करायचं. तर मी सांगते तुम्हाला व्यवस्थित. जी पट्टी वरची बाजू आपल्याला वर दिसायला पाहिजे ना, तर ती राईटला आणि लेफ्टला दोन्ही साईडला आपण ठेवून घेऊयात व्यवस्थित. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कसं ठेवलेलं आहे ते. हा बघा, असं ठेवून घ्यायचा आणि तिकडची बाजू उचलून इकडची जी कपडा आहे ना त्याच्यावर ठेवून फोल्ड करून घ्या. असं अपोजिट आलं पाहिजे जी त्यांनी दिलेलं असतं ती पट्टी. नाहीतर नंतर ना आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो सेम एकामेकावर ठेवलं तर आर्मोनची पुढची बाजू असते ना, जी एक पुढे येते, एक हाताचं बॅक साईडला जातो, तर असं होतं ते. त्यामुळे आपण तसं नाही करायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, तर तुम्ही तसं ट्राय करा. म्हणजे तुम्हाला परत डबल काम वगैरे नाही लागणार. आधी तुम्ही असं फोल्ड करून घेतल्यानंतर जे तुमची हाताची उंची तुम्हाला जेवढी ठेवायची आहे ना, तेवढी तुम्ही ठेवू शकता. पण 5 तुमची उंची असेल तर त्याला तुम्ही खालून तुम्हाला 2 किंवा 2.5ची मार्जिन करावं लागणार. आणि ह्या हाताची जी उंची आहे ती 14 आहे. तर 14 तुम्ही घेऊन त्याच्या पुढे परत 1 इंच तुम्ही मार्किंग करा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की मी कसं मार्किंग केलं आहे ते व्यवस्थितपणे. 1 इंचाचं असं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि खाली भागमध्ये तुम्हाला 3.5 इंचाचं परत एकदा आर्मोन्ससाठी तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तिथून हे मी जे मार्किंगचं घेतलं आहे ना, हा जे कस्टमरचे छातीचा 4था भाग असतो ना, तो घ्यायचा आहे. तर समजा तुमचं कोणाचा तरी 40 आहे, तर त्यांचा 4था भाग किती, 10 समजा. असं ह्यांचं छातीचा भाग 9.5 आहे. आणि आतल्या बाजूनी आपल्याला 2 इंचाची मार्जिन करून घ्यायचं आहे. आणि जी मार्जिन 2 इंचाची असते ते वर 1 इंचाचा जो मार्किंग केलेला आहे त्याला आपण जोडून शेप द्यायचा आहे. जे कटिंग आपण जिथून करणार आहोत तिथे आपल्याला शेप द्यायचा आहे हाताचा. आणि खालच्या बाजूला पण आपण जे आपलं जेवढं इंच ह्यांचं हाताचं आहे 5 आहे, तर मी मार्जिनसाठी 2 इंच घेतलेली आहे. तर तिथून पण आपण मार्जिन तिथून आपल्याला जॉईन करायचं आहे. एखादी लाईन मारा, तुम्हाला दिसत नसेल तर मी जसं केलं आहे ते बघा तुम्ही. आणि जे पुढची बाजू आहे ना, ते आपण मार्किंग केलेलं आहे ते आपण कटिंग करून घेऊयात. व्यवस्थितपणे पहिला कपडा ठेवून घेत जा. कारण हे असे जे कपडे असतात ना, हे खूप घसरतात, व्यवस्थितपणे बसत नाहीत. त्यामुळे जे टाचणे असतात ना, ते आपण व्यवस्थित लावून वगैरे कटिंग करू शकतो. तर मी हे असं कटिंग करून घेतलं व्यवस्थित एकमेकांवर ठेवून कपडा. जी मी कटिंग करून घेतली ती आर्मोनची म्हणजे ड्रेसची आपली पुढची बाजू आहे. जी पुढची बाजू आहे तीच फक्त आतून कट करा. बॅक साईडची आपल्याला कट करायचं नाही. हे आपलं हे सेंटर आहे. तर मी आता ड्रेसला हे स्लीव जोडणार आहे. व्यवस्थितपणे तुम्ही बघा की मी कसा हा ड्रेस जोडला आहे ते, हात जोडला आहे ते. तर आपल्याला ड्रेस हे असं ठेवून घ्यायचं आहे आधी. आणि त्याच्या खालच्या बाजूनी आपल्याला कपडा घ्यायचा आहे
आणि जे कटिंग केलं आहे ना आपण, ती बाजू पुढे यायला पाहिजे. जे आपण हे कटिंग केलेलं आहे ना, ते आपल्या पुढे, हाताच्या पुढे यायला पाहिजे. ते बॅक साईडला टाकलं तर हात बसणार नाहीत. जे आपण कटिंग केले ते पुढच्या बाजूला आपण पकडून, आणि जे सेंटर आहे, जे ड्रेसचं सेंटर आहे, ते एकमेकांवरनी कपडा ठेवून आपण शिलाई मारायचं आहे. काही लोक काय करतात, जे कटिंग करताच त्यांनी हात लावून सोडतात. त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, की जे हात असतात ना लावलेले, ते पुढच्या बाजूला गोळा होतो कपडा आणि बॅक साईडला व्यवस्थित बसतो. पण पुढच्या बाजू आहे ना, ते व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे हे आपल्याला पुढच्या बाजूला मार्किंग करून कटिंग करावं लागतं. कटिंग केल्यामुळे जे हात आपण लावतो ना, ते व्यवस्थितपणे बसतात. तर तुम्ही बघू शकता मी कसं हात लावलेत ते. आधी पुढचा भाग सेंटर घेऊन आधी हात लावून घेऊन त्याच्यानंतर परत ते उलट करून घ्या तुम्ही. उलट करून घेतल्यानंतर परत तुम्ही सेंटर जिथे आहे तिथे सेंटर पकडा आणि सेम सेंटर पकडून तुम्ही व्यवस्थितपणे हळुवारपणे शिलाई मारून घ्या. मी बोलताना काहीतरी गडबड तुम्हाला वाटले असेल तर माफ करा, कारण माझा हा नवीन यूट्यूब आहे, मी खोललेला आहे. तर माझ्या बोलण्यात जाऊ दे किंवा माझ्या भाषेत काही चुका झाल्या असेल तर प्लीज माफ करा. आणि जे मी टिप्स देते तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझं व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि कुणाला काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करा. तुम्हाला काय ब्लाऊजचे बद्दल प्रश्न विचारायचा असेल किंवा काहीही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि हा बघा, तर तुम्ही बघा मी परत एक वरून शिलाई मारलेली आहे. तुम्ही व्यवस्थितपणे बघा. आधी मी एक शिलाई मारली बॅक साईडला, त्याच्यानंतर फ्रंट साईडला परत मी एखादी शिलाई मारतीये. बघा तुम्ही व्यवस्थित. यामुळे काय होतं, फिनिशिंग येते ड्रेसची. जी वरची बाजू उठून राहत नाही. आपण एकच शिलाई मारली ना तर जी भाग आहे ना, ती वरची पट्टी आहे ना, ती वरनं असं ओपन दिसते. तर ओपन ते दिसायला नाही पाहिजे. तर आपण काय करायला पाहिजे, की 2 शिलाई मारा, फ्रंट साईडला पण आणि बॅक साईडला पण. पूर्णपणे अशी शिलाई मारून दोन्हीही हाताला तुम्ही असं सेम रीतीने स्लीव्ज लावून घ्या व्यवस्थित. तुम्हाला दाखवते मी अजून पुढे बघा. मी दोन्हीही हातालाही सेम प्रकार, सेम टिप्स फॉलो करून हात लावलेले आहेत. तर बघा मी अजून त्याचे हात जोडलेले नाही, फक्त मी वरून स्लीव्ज लावलेले आहेत. आता हे टॉप ना तुम्ही उलटं करून घ्या. उलटं करून व्यवस्थित झाल्यानंतर तेलचं तुम्ही आधी मार्किंग केला होतात, पुढे 5 आणि बॅक साईडला 7 केल्या होतात आर्मोलच्या इथे, जे तुम्ही परत एकदा मार्किंग करून घ्या. हे हाताचा हा शेवटचा मार्किंग असतो. पहिल्यांदा पण करावा लागतो आणि इथे पण करावं लागते. पुढचा भाग किती आहे तर 5 आहे. तर आपण 5ला मार्किंग करून घेऊयात. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी कसं मार्किंग केलं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. आणि त्याच्यानंतर आर्मोलचे तिथे तुम्ही 7 इंच होता त्यांचा, तर मी 7 मार्किंग केलेलं आहे. आणि त्यांचा पूर्ण ड्रेस हात तेवढंच नाही तर पूर्ण ड्रेस त्यांचा अल्टर करून द्यायचं होतं. तर मी त्यांचं बुकमध्ये लिहून ठेवली होती, तेच माप बघून मी मार्किंग केली. छातीला पण, कंबरेला पण
त्यांचं जे काही मार्क होतं मी व्यवस्थितपणे मार्किंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघा की मी कसं मार्किंग करून घेतलं आहे ते. मार्किंग केल्याशिवाय आपण ॲडव्हान्समध्ये कसंही आपण शिलाई जे आधी केलं आहे म्हणून आपण आत्ता नाही केलं तर तसं नाही होत. कारण कपडा पण इकडे तिकडे हलतो तर व्यवस्थित एक एक वेळेला नाही होत. परत एकदा आपल्याला करावंच लागतो. तर तुम्हाला दिसत नाही आहे, हे बघा ब्ल्यू कलरचे चॉकने मी मार्किंग केलेलं आहे. तर अशी तुम्ही पूर्णपणे ड्रेसची शिलाई करून घ्या. बघा तुम्ही मी कसं करते ते. कोणाला काही विचारायचं असेल तर कोणाला काही आवडलं असेल तर हा व्हिडिओ माझा प्लीज सबस्क्राईब करा. मी परत एकदा बोलते आहे कारण माझा हा नवीन यूट्यूब चालू आहे केलेलं. तर तुम्ही बघा की आर्मोलच्या इथं मी डबल शिलाई मारलेली आहे. कारण काही ड्रेस आर्मोलच्या इथेच शिलाई उसवतात तर आपण तिथे डबल शिलाई मारून घ्यायचं आणि पूर्ण ड्रेस आपण अल्टर करून घेऊयात. कमरेच्या खालच्या बाजूला आपण एंडिंग करून व्यवस्थित वरून मोठा आणि खालून बाजूला बारीक मी अशी शिलाई मारून यायची. आणि जे एक्स्ट्रा आहे ना, जे कपडा तुम्हाला दिसतंय आता, ते एक्स्ट्रा कपडा आपल्याला कटिंग करून टाकून द्यायचं आहे. ते आपल्याला परत लागणार नाही आहे कारण तो एक्स्ट्राचा असतो. त्यामुळे आतल्या आत आपल्याला गोळा होतो आणि त्यामुळे आपल्याला स्लीव्स पण फिटिंग होतात जास्त आतमध्ये कपडा असेल तर. तर आपण हे आतल्या बाजूनं फिनिशिंगसाठी फोल्ड करून घेऊन ह्याची पण आपण एखादी शिलाई मारून घेऊयात. तर मी ह्याची पण शिलाई मारून घेते. त्यामुळे काय होतं, धागा वगैरे निघत नाही. ड्रेसच्या साईडनं आपण असंच ठेवलं ना तर काही ड्रेसचे कपडा असतात त्याचं धागा असा निघत जातो आणि त्यामुळे खराब होतो. तर बघा मी पूर्णपणे असं शिलाई दुसरा हाताचं स्लीव्जला पण असं पूर्ण व्यवस्थित सेम प्रोसेस चालू केली. तर असं मी हात लावून घेतलेत. बघू शकता तुम्ही मी कसे हात जोडून आतल्या बाजूनं वगैरे फोल्ड केलं आहे ते. आणि मी आता ते व्यवस्थित सरळ करून टॉप तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघा की मी हात कसा जोडला आहे ते. फिनिशिंग बघा की असं वरून तुम्हाला पट्टी वगैरे उठलेलं काहीच दिसणार नाही. व्यवस्थित वगैरे हात बसलेला आहे. बघा तुम्ही दोन्ही साईडला बघा. जे हात आहे बघा ती पट्टी जी आहे ना ती उठणार नाही. त्यामुळे आपल्याला 2 शिलाई मारल्या ना तर अशी व्यवस्थितपणे फिनिशिंग येतो. बघू शकता जरा हे ड्रेस घसरतात. असे कपडे खूप गोळा होतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थित वाटत नाही. तर बघा तुम्ही माझा ड्रेस अल्टर करून झालं.